श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. ताई, आमच्या घरामध्ये खूप मोठी मूर्ती आहे. ताई, आमच्याकडे मूर्ती नाही आहे, आमच्याकडे फोटो नाही आहे. हे सगळे प्रश्न आले आहेत आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला आज द्यायचं आहे, की ज्यांना मूर्ती घेण्याची इच्छा आहे, ज्यांना स्वामींची मूर्ती घ्यायची आहे, तर मूर्ती घेतल्यानंतर कोणते नियम पाळावे लागतात किंवा ज्यांच्या घरामध्ये महाराजांचा फोटो आहे त्यांनी काय करावं? भरपूर जणांनी हा प्रश्न विचारला. आता मला भरपूर जण प्रश्न विचारतात, की "ताई, तुमच्या घरामध्ये एवढी मोठी मूर्ती आहे, तर मग तुम्ही त्याची सेवा कशी करतात?" अ, पहिली गोष्ट त्यांना मूर्ती म्हणणं हेच खूप कठीण आहे. कारण की ते साक्षात माझ्यासाठी महाराज आमच्या घरामध्ये आहे. महाराजांचं वास्तव्य घरामध्ये आहे. ते महाराज वेळोवेळी जाणून देत असतात, की माझं अस्तित्व तुमच्या घरामध्ये आहे म्हणून. तर असं होतं ना, एक वेळ अशी होते, की माझ्या घरात महाराजांचा फोटो ठेवायलाही अलाउड नव्हतं. आज एवढं मोठं महाराजांचं अधिष्ठान माझ्या घरामध्ये आहे, ते फक्त आणि फक्त स्वामी कृपेमुळे आहे. तर ज्यांना महाराजांची मूर्ती घरामध्ये ठेवायची आहे, ती छोटी-मोठी जशीही असे ना, आपले गुरुमाऊली सांगतात, की 3 इंचापेक्षा मोठी मूर्ती घरामध्ये नसायला हवी. पण ह्या सगळ्या नियमांना हे करून मी महाराजांची मोठी जी मूर्ती आहे, माझी मूर्ती 11 इंचाची आहे, तर ती घरामध्ये आणली. तर जर तुमच्याकडे मूर्ती असेल, तर तुम्हाला कोणते नियम पाळावे लागतील, हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. आता आपल्या घरामध्ये महाराजांचं मोठं अधिष्ठान आहे, म्हणजे महाराज साक्षात आपल्या घरामध्ये आहे. तर आपल्याला ते नियम काय पाळायचे? आपण जी महाराजांची मोठी मूर्ती आहे, त्याला मी दररोज अभिषेक घालत नाही. कारण की ती खूप जड आहे आणि असं वाटतं की दररोज, आणि ती रेझिन मटेरियलमध्ये आहे, त्यामुळे त्याला दररोज अभिषेक चालतही नाही. तर मी पितळेची छोटी मूर्ती घेतली आणि त्याच्यावरती माझा नित्य जो अभिषेक आहे, तो मी करत असते. ते तीर्थ स्वतः प्राशन करते, घरातल्यांना देते, माझ्या बाळाला देते. स्वामी महाराजांच्या मूर्तीचं अभिषेकाचं तीर्थ. ते आपल्याला प्यायचं आहे. ते पिल्यानंतर आता महाराजांची मोठी मूर्ती असल्यानंतर मोठी छोटी कोणतीही मूर्ती असो किंवा फोटो असो, प्रत्येकाने हा नियम ठरवलाच गेला पाहिजे. दररोज तुमचा स्वयंपाक झाला, की सकाळ संध्याकाळ महाराजांना नैवेद्य गेलाच पाहिजे. सकाळ संध्याकाळ महाराजांची आरती झालीच पाहिजे. कितीही अडचण येऊ, कितीही काही होऊ, तुमच्या घरामध्ये महाराजांची आरती, महाराजांना नैवेद्य गेलाच पाहिजे. तुम्ही मोठी मूर्ती ठेवता आहात घरामध्ये, तर हे नियम ही पाळणं खूप गरजेचे आहे. म्हणजे फक्त गुरुवारी एकदा महाराजांना नैवेद्य द्यायचा. बाकी 8 दिवस महाराजांना जेवण नाही, पाणी नाही, काही नाही. जर तुम्हाला 8 दिवसामध्ये एकदा जेवण दिलं तर कसं होईल? तसं तुम्ही महाराजांना स्वरूप समजा ना, की महाराज स्वतः माझ्या घरामध्ये आहे. असं जेव्हा तुम्ही ठरवाल ना, जेव्हा तुमच्या स्वतःच्या मनाला तुम्ही हे म्हणाल ना, तेव्हा तुम्हालाही महाराजांची प्रचिती येऊ लागेल. महाराजांचं अस्तित्व आपल्या घरामध्ये आहे याची जाणीव तुम्हाला व्हायला लागेल. कारण की माझ्या घरामध्ये जेव्हा महाराज आले होते, तेव्हा मी पण तसंच करायचे, की माझं बाळामुळे पहिले होतही नव्हतं. तो खूप छोटा होता त्यामुळे, की दररोज नैवेद्य देणं शक्य नव्हतं. दररोज चहा देणं माझ्या घरामध्ये सकाळी चहा झाला का महाराजांना असतो, पाणी महाराजांना असतं. घरामध्ये काहीही खायला आणू ते महाराजांना असतं. तर ते होत नव्हतं कुठल्या कारणामुळे. महाराज एक दिवस असंच स्वप्नामध्ये आले आणि महाराज तिथे बसले आहे. महाराजांसमोर ताट आहे. माझ्या जी घरातली स्वामी आहेत ते महाराज बरं. ती प्रतिमा महाराजांची मूर्ती आणि ते ताट रिकामं आहे. असं मला स्वप्नामध्ये दिसलं आणि त्यानंतरच मला असं जाणवलं, की मी महाराजांना कित्येक दिवस झाले नैवेद्य दाखवला नाही. फक्त महाराजांची मोठी प्रतिमा घरामध्ये आणून ठेवली आहे मी. असं मी मनात विचार केला आणि डोक्यात एकच होतं, की बाबा मला एक अपराधी भावना निर्माण झाली, की मी महाराजांना एवढ्या दिवस उपाशी ठेवलं. मी महाराजांना एवढ्या दिवसांनी जेवायला दिलं नाही. त्यामुळेच कदाचित मला हा दृष्टांत झाला. महाराजांच्या समोर ताट आहे, पण ते रिकामं आहे. आणि हा महाराजांच्या नैवेद्याबद्दल मला झालेला सगळ्यात मोठा दृष्टांत होता. आणि त्या दिवशी भरपूर वाईट वाटलं. मी महाराजांसमोर खूप रडले, की "महाराज, माझ्याकडून एवढी चूक झाली, की मी जेवण करते आहे, पण मी तुम्हाला कुठेतरी उपवासी ठेवलं." असं नाहीये, की आता भरपूर जण विचार करतील, मी नाही दिलं म्हणून काय झालं? बाकीचे एवढे जगभरातले सेवेकरी महाराजांना नैवेद्य देतच असतील. मग तुम्ही महाराजही घरात ठेवूच नका ना. माझं स्पष्ट मत आहे. ज्यांना हे जमत नाही त्यांनी एवढी मोठी प्रतिमा महाराजांची घरात ठेवूच नका. माझं काय म्हणणं आहे, महाराजांचा फोटो जरी तुमच्या घरात असेल, पण ते महाराजांचं अधिष्ठान तुमच्या घरामध्ये आहे आणि हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. जेव्हा हे तुम्हाला समजेल ना, तर तेव्हा तुमची सेवा अजून वाढत जाईल. महाराजांप्रती भाव अजून वाढत जाईल. तुम्ही महाराजांशी बोलायला सुरुवात करा. महाराज त्याचं उत्तर देतील. तुम्ही एखादा प्रश्न महाराजांना विचारा, "महाराज, माझं हे काम होईल का?" महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन, कोणत्या ना कोणत्या संकेतातून तुम्हाला त्याचं उत्तर भेटून जातं. हा माझा अनुभव आहे. कारण की मी काहीही विचारलं महाराजांना, तर कशा ना कशाच्या माध्यमातून मला त्याचं उत्तर भेटतंच.
आता आपले प्रश्न काय आहे, महाराजांना जर तुमच्याकडे एवढी मोठी मूर्ती आहे, महाराज घरामध्ये आहे, फोटो, मूर्ती आहे, तर हा नियम नक्की पाळा. महाराजांना दररोज सकाळ संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा, महाराजांची आरती करायची, नित्यसेवा करायची आहे आणि बाहेरून कुठूनही तुम्ही फिरून आला, की डायरेक्टली तुम्हाला महाराजांचे जिथे तुम्ही स्थान केलं आहे तिथे जायचं नाही. बाहेरून आला की पहिले हातपाय धुवूनच महाराजांसमोर जायचं. आपली जी बाहेरची आपण नकारात्मक ऊर्जा घरात घेऊन येतो, ती पहिली स्वच्छ धुवून आणि मगच महाराजांकडे जायचं आहे. हे नियम तुम्हाला पाळणं खूप गरजेचे आहे, जर आपल्या घरामध्ये महाराज आहे. महाराजांना सोळं-ओळं हे काही नव्हतं, पण आपण आपल्या मनानेच ठरवायचं, की आपल्या घरात महाराज आहेत, ती एक ज्येष्ठ व्यक्ती आहे, त्यांचा आदर सत्कार होणंही तेवढं महत्त्वाचं आहे. तर ह्या गोष्टी करायला विसरू नका आणि महाराजांची कृपा तुमच्यावर नक्की होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.